महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळ्यात नागपूर सुरत महामार्गावरील एका हॉटेल जवळून तरुणाच्या ताब्यातून सुमारे 25,000 रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। या तरुणाच्या विरोधात आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून धुळे जिल्ह्यातून बनावट नोटांचे रॅकेट चालवले जात असल्याचा संशय आता निर्माण झाला आहे। नागपूर सुरत महामार्गावरील एका ढाब्याजवळ असलेल्या तरुणाकडे बनावट नोटा असून त्याच्या हालचाली संशयित असल्याची माहिती आझादनगर पोलिसांना अज्ञात व्यक्तींनी दिली। त्यामुळे पोलीस पथकाने तातडीने हालचाली करीत या हॉटेल जवळून संशयित तरुणाला ताब्यात घेतले। या तरुणाची प्राथमिक चौकशी केली असता तो शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील रहिवासी असून त्याचे नाव दिलीप पावरा असल्याचे निष्पन्न झाले आहे। पोलीस ठाण्यात आणून त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 500 रुपये तसेच 200 रुपये किमतीच्या सुमारे 25,000 रुपयांचा बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। या संदर्भात आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान नोटांची तस्करी करणाऱ्या युवकांनी नेमक्या ह्या बनावट नोटा कुणाकडून घेतल्या होत्या आणि महामार्गावरून तो या बनावट नोटा कुणाला देणार होता या विषयाचा तपास सुरू करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी यावेळी दिली आहे। एक गोपनीय बातमी मिळाली। एक इसम संशयास्पदरित्या पारोळा चौफुली येथे भारतीय चलनी नोटा, नकली नोटा त्याच्या पोझिशनमध्ये आहे। ही गोपनीय बातमी मिळाल्यानंतर आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री जिवरी साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री काळे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री उपाशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पे ठाकूर आणि आझादनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक यांना नमूद कारवाई जी आहे वर्कआउट करण्याबाबत आदेशित केले होते। त्यांनी जाऊन खात्री केली असता जे संशयास्पद फिरणारा जो इसम होता त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे जवळपास 25,900 रुपयाच्या भारतीय चलनी नोटा, त्याच्यामध्ये 500 रुपये दराच्या 51 नोटा, 200 रुपये दराची 1 नोट आणि 100 रुपये दराच्या 2 अशा 25,900चा बनावट चलनी नोटा मिळून आल्या। आवश्यक तो पंचनामा करून त्याच्या विरुद्ध आझादनगर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। नमूद इसम दिलीप आल्मा पावरा हा न्यू बोराडी येथील राहणारा असून पुढील तपास आझादनगर पोलीस स्टेशनची पे ठाकूर करत आहे। त्याचा मोबाईल हस्तगत करण्यात आलेला आहे। मोबाईलचा डेटा आणि इतर गोष्टींचं विश्लेषण करून पुढील तपास करीत आहोत। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।